श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. लग्न झाल्यापासून आमच्या जिजीमाईचं आयुष्य काळे मंडळींच्या नजरेसमोर व्यतीत होत होतं. त्या लहान मोठ्या कुणीही सांगितलेली सर्व कामे अगदी मनपूर्वक करीत असत, परंतु कुठल्याही गोष्टीत त्या कधी आसक्त झाल्याच नाहीत. जडभरताप्रमाणेच त्यांचं बाह्य आचरण होतं व तशीच आंतरिक स्थिती होती असं म्हटल्यास वावगं होणार नाही. अभिजात विरक्ती त्यांना लाभली होती व श्री महाराजांच्या सहवासात ती अधिक दृढ होत गेली. आता लग्न होऊन 6व्या वर्षात त्या पदार्पण करीत होत्या, परंतु बाह्य व्यवहारात मात्र त्या कधी गुंतल्याच नाहीत. त्यांना व्यवहारासंबंधी फारशी जाणीव आली नाही असं म्हणणं पोरपणाचंच ठरणार आहे. अहो, जाणून बुजून त्यांनी या वृत्तीचा अंगीकार केला होता. श्री महाराजांनी फलशोभनाच्या रात्री केलेल्या उपदेशापासून तर त्या अखंड नामात रममाण होऊ लागल्या. घरातील सर्व कामे करताना त्या अखंड नामानुसंधानातच राहत. त्या रामध्यानात त्यांची तंद्री लागे व देहभान विसरून जाई. श्रीमद भागवतातील उद्धव गीतेत उद्धवाला उपदेश करताना भगवान म्हणतात, विषयाच्या ध्यासाने मनुष्य विषयरूप होतो, तर माझं ध्यान केल्याने तो तद्रूप होणार नाही का? अर्थात होईल. अहो, एखाद्या सामान्य विषयाच्या ठिकाणी जसे गप्पा करणे, संगीत ऐकणे, त्यात आपण एवढे तल्लीन होतो, पूर्णपणे रममाण होतो की त्यावेळी आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळत नाहीत. तर मग त्या सर्वोत्तम रामरायाच्या ध्यानात त्यांची काय अवस्था होत असेल? खरं म्हणजे श्री महाराजांनी फलशोभनाच्या रात्री त्यांना केलेल्या उपदेशापासून त्यांनी आपली बहिर्मुख असणारी, बाह्य विषयाकडे धाव घेणारी सर्व इंद्रिये अंतर्मुख केली होती. त्यामुळे तेव्हापासून त्या सदा आपल्या आनंदात, निजानंदातच मग्न असत, आत्मारामातच रममाण होत. अहो, सद्गुरू रामरायाच्या ध्यानात थोडा वेळ व्यवहार करून पहा. त्यावेळी आपल्याला तरी आजूबाजूला काही चालू असल्याचे कळते का? आपल्याशी कुणी काही बोलल्याचं कळते का? पळभरच्या ध्यानात ही अशी अवस्था होते. मग त्या तर अखंड ध्यानात राहत, अखंड नामानुसंधानात राहत, तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल? फावल्या वेळात त्या माळ घेऊन जप करताना दिसत. मायबाईंनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटे. घरातील मंडळींना तिला जप करताना पाहून ती सुद्धा आता जप करू लागली आहे असंच सर्वांना वाटत असे. तिने अनुग्रह घ्यावा असं श्री महाराजांना वाटले. त्यांनी मंत्रानुग्रह घ्यावा असं जिजीमाईला जाता येता 2-3 वेळा सुचवून पाहिलं, परंतु ते जिजीमाईच्या लक्षात आलं नसावं असं मायबाईंना वाटलं. परंतु महाराजांनी मात्र तिच्या मनातील भाव ओळखला. श्री महाराजांनी फलशोभनाच्या रात्री नामस्मरण करण्याविषयी त्यांना जे सांगितलं तोच अनुग्रह असा त्यांचा समज झाला असावा व म्हणूनच मंत्रानुग्रह शब्द ऐकून त्या अधिक जप करत असाव्यात. अशातच शके 1838च्या म्हणजे इसवी सन 1916च्या श्रीराम जन्मोत्सवानंतर रामकार्यार्थ भ्रमंती चालू असताना श्री रामानंद महाराजांचं मुकुंद अण्णांकडे आगमन झालं. घरातील सर्वांनीच त्यांचे दर्शन घेतले. क्षेमकुशल विचारून झाल्यावर मायबाई त्यांच्यासमोर हात जोडून विनम्रतेने म्हणाल्या, महाराज, आपण प्रल्हादावर कृपा करून मंत्रानुग्रह दिला, तशीच कृपा कृष्णेवर करून तिलाही पदरात घेऊन मंत्रानुग्रह प्रसाद द्यावा व तिचे भवदैन्य निवारण करून तिलाही कृतार्थ करावं. हे मायबाईंचे बोल ऐकून श्री रामानंद महाराजांना अत्यंत संतोष झाला व त्यांनी शुभकार्यास विलंब नको म्हणून लगेच त्या उभयतांना बोलावून त्यांना देवाला व घरातील सर्व वडील मंडळींना नमस्कार करून व पूजा साहित्य घेऊन येण्यास सांगितले. तसे ते येताच समोर 2 आसनं मांडून त्यावर त्यांना बसण्यास सांगितले. उभयतांनी रामानंद महाराजांची पाद्यपूजा केली. श्री रामानंद महाराजांनी कृष्णेला पतिरायास पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यास सांगितला व तिच्याकडून मंत्रसंकल्प सोडवून तिला मंत्रानुग्रह देऊन कृतार्थ केले. असो, साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराज परमपूज्य जिजीमाईला बावळाबाई म्हणून संबोधत असत.
ते असे का करत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.